20 तारखेपासून जी मी आजारी आहे ना, ते मी अजून आजारीच आहे. 20 तारखेला मला भयंकर ताप आलेला म्हणून हॉस्पिटलला गेलेले. 2-3 दिवस सलाईन वगैरे लावले. ताप तर गेला, पण आतमधून जे मला होत होतं ना, ते बरंच नव्हतं होत. उलट्या, लूज मोशन्स, मळमळल्यासारखं, चक्कर, वीकनेस भयंकर झालेलं. मला वाटलं की हॉस्पिटलला जाऊन आले तरी बरं नाही वाटत आहे. मला वाटलं मला कावीळ झाली आहे. 2-3 दिवस कावीळचं औषध पिलं. हे करता करता 10-12 दिवस असेच निघून गेले, तरी मला बरं नव्हतं वाटत. म्हटलं मी जास्त विचार करते, थोडं बाहेर पडते म्हणजे मला बरं वाटेल. क्रिशाला घेऊन मॉलला गेले. तिकडे जाऊन पण मला खूप चक्कर येत होती. भावा आणि वहिनीसोबत गेले होते, मिरवान आम्ही गेलो होतो. मला खूप चक्कर येत होती. मग तब्येत अचानक बिघडली. घरी आलो आणि परत एका हॉस्पिटलमध्ये गेलो. तिकडून घरी आले तरी पण बरं नव्हतं वाटत, म्हणून दुसऱ्या दिवशी डायरेक्ट ॲडमिटच करावं लागलं मला. ब्लड टेस्ट केल्यानंतर समजले की मला टायफॉईड झालं आणि पोटामध्ये इन्फेक्शन झाले. त्यापेक्षा पण मला हे टेन्शन आलं होतं की माझ्या पिलूला मी सोडून कसं राहू. ती झाल्यापासून तिला एक दिवस पण माझ्यापासून मी लांब नव्हतं ठेवलं. रात्री तिला घरी घेऊन गेली मम्मी, कारण की तिला हॉस्पिटलमध्ये नाही ठेवू शकत. पण मला थोडी पण झोप नव्हती येत. मम्मीने तिला कसं तरी झोपवलं. हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस काय मी शूट नाही केलं. घरी आले डिस्चार्ज होऊन आणि हाताची ही अवस्था झालेली. बॉडीमध्ये इतका वीकनेस, म्हणजे उठून बसण्याची पण ताकद नाही आहे माझ्यामध्ये. आणि या सर्व गोळ्या खाऊन अजून जास्त वीकनेस होतो आहे. पण टायफॉईड पण गेला पाहिजे. सगळ्यात जास्त वाईट तर मला माझ्या या पिल्ल्याचं वाटतं आहे. माझ्यापासून 2-3 दिवस लांब होती, येत होती सारखी अशी हॉस्पिटलमध्ये एकदा भेटायला, पण मला तिच्याशिवाय थोडं पण करमलं नाही आणि तब्येत पण खूप खराब होती. पण मम्मीने खरंच तिची खूप छान काळजी घेतली. तिला जेवण वगैरे टायमिंगवरती सगळं प्रॉपर मम्मीने केलं. खरंच आई असणं पण खूप गरजेचं आहे. आणि क्रिशा बघा मम्मीची किती ॲक्टिंग करते. मम्मी जसं भात करते तसं ती पण करते. आणि आजकाल मॅडमला अंब्रेला स्वतःला पकडायला आवडतो. तू कोणी पण टच नका करू माझ्या अंब्रेलाला, असं असतं तिचं. एक आई फक्त एकाच गोष्टीला घाबरते की मी नसेल तर माझ्या बाळाचं काय होईल. हीच भीती फक्त तिच्या मनात असते. क्रिशा सकाळी उठल्यानंतर मी तिला इतका लाड करत होती ना. खरं आई असणं खूप गरजेचं आहे.